वसनगड कराड तालुक्यातील महत्त्वाचा गड. मित्रांनो, आपण पुणे बेंगलोर हायवेवरून जातो तेव्हा तळबीड या गावच्या बाजूला ज्या डोंगर रांगा दिसतात त्याच डोंगर रांगेत हा गड आपल्याला पाहण्यासाठी मिळतो. तर चला या गडावर जाऊया. पण हो मित्रांनो, या गडावर जाण्याआधी आपल्याला तळबीड हे गाव लागते. तळबीड हे गाव बहुतांश लोकांना माहीतच असेल, कारण हे गाव सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे आहे. त्यामुळे या गावातून जाताना आपल्याला सरसेनापतींची समाधीस्थळ पाहण्यासाठी मिळते. तेथे आपण दर्शन घेऊन पुढे वसनगड चढायला सुरुवात करूया. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आत्ता जो मागं तुम्हाला गड दिसत आहे, दिसणार आहे का नाही माहीत नाही, पण आता आपण वसनगड चढायला सुरुवात केलेली आहे. तर चला मित्रांनो, आज वसनगडावर आपल्याला काय काय गोष्टी पाहायला मिळणार आहेत या सर्व आपण गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. आणि खूप मस्त वाटतं आहे. सकाळी सकाळी आत्ता मी चढायला सुरुवात केली आहे. घरातून आम्ही नाही म्हणलं तर 5 वाजता निघालो होतो, 5-5:30 नंतर निघालो होतो. आणि आत्ता जस्ट आम्ही इथं पायथ्याला आहे आणि ज्या पायऱ्या त्याच्याकडून नॉर्मली एका लेवलला आम्ही थांबलेलो आहे. तर चला आता हळूवर जाऊया. मित्रांनो, जेव्हा आपण या साईडून येतो तेव्हा हे पहिलं आपल्याला गणपतीचं मंदिर लागतं आणि हा आपल्याला एक बोर्ड दिसतो आणि इथूनच वर आता पायऱ्या येतात. तर आता आपण या पायऱ्यांना आता वर आता गडावर जाऊया. गडावर आपण पायऱ्या चढून जेव्हा वर येतो तेव्हाच आपल्याला बाजूला सुंदर असे हनुमानजींचे मंदिर दिसते. त्याच्या पुढे आल्यानंतर आपल्याला एक बोर्ड दिसतो आणि त्या बोर्डवर सर्व गडावरील माहिती दिलेली आहे. आणि ती वाचून आपण पुढे गेलो तर आपल्याला विठ्ठल रुक्माई महादेव मंदिर आणि तसेच आजूबाजूला अजून 2-3 मंदिरे पाहण्यासाठी मिळतात. आणि महत्त्वाचे म्हणजे चंद्रसेन महाराजांचे मंदिर आपल्याला पाहण्यासाठी मिळते. तर चला आता आपण मित्रांनो बाकीचे जे मंदिर आहेत ते थोडे थोडे आपण घेऊया आणि डायरेक्ट चंद्रसेन महाराजांच्या मंदिरात प्रवेश करूया. तर आता आपण चंद्रसेन महाराजांचे मंदिर पाहिले आणि त्याच्या आजूबाजूला जेवढे मंदिर आहेत ते सर्व आपण आता पाहून झालेले आहेत. तर मित्रांनो, चंद्रसेन महाराज या गडावर कसे आले याच्याबद्दलचा इतिहास मी तुम्हाला थोड्या वेळानं सांगणारच आहे. त्याआधी मित्रांनो, या गडावर जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक तळबीड या गावातून जातो तर दुसरा वसनगड या गावातून जातो. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल आम्ही कोणत्या मार्गे जावे. तर मित्रांनो, जर तुम्ही सातारा, पुणे, मुंबई, वाई, कोरेगाव या बाजूने येणार असाल तर तुम्ही तळबीड या गावातून जावा. आणि तुम्ही कराड, पाटण, सांगली, कोल्हापूर या मार्गे येणार असाल तर वसनगड मार्गे जावा. तर चला मित्रांनो, आता वसनगडाचे थोडे आपण ड्रोन दृश्य पाहूया आणि त्याच्यानंतर पुढील गोष्टी आपण वसनगडावर आपल्याला काय काय पाहण्यासाठी मिळणार आहेत ते पाहूया.
तर मित्रांनो, आता मी चंद्रसेन महाराजांचं जे मंदिर आहे तेथून आता आपण दर्शन घेऊन आलो. आता जरा थोडा गड आता फिरतोय. आता मित्रांनो, स्टार्टिंगचं ते दाखवलं, तिकडे एक बुरुज आहेत, इकडे 2 बुरुज आहेत आणि आता आम्ही या पलीकडच्या जो बुरुज आहे ना त्या साईडला निघालो. म्हणजे वाटतं ही पाटण साईड येईल, त्या साईडला पाटण साईड येईल आहे ना, आता पाटण साईड हां त्या साईडला. आणि मग अशी जो ज्या बुरुजाकडे होतो ना आम्ही, तो आपला हायवे बँगलोर हायवे जेथून दिसतो त्या साईडचा आहे. तर आता तुम्ही बघू शकता, आत्ता वर आलं की सर्व असं इथं लेवल सर्व दिसते अशी पठाराची. आणि बोराची जी झाडं आहे ती भरपूर, काटेरीची झाडं आहे ती. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, तळं पण भरपूर प्रमाणात इथं आहेत आणि त्या तळ्यात आत्ता पण पाणी आहे. आणि आत्ता पाणी म्हणजे उन्हाळ्यापर्यंत मला वाटतं पाणी टिकलंच त्या ह्यानं. मग चला बघू आता काय 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 पाहायला मिळतं आहे ते दाखवतो तुम्हाला आता. मित्रांनो, जस्ट आत्ता आपण जे कृष्णा तलाव आहे ना तिथे आलेलो आहे आणि इथे बघू शकता आता पाणी आपल्या इथे पाहायला पण मिळत आहे हे बघा. तर असे 4 तलाव आहेत जे आत्ता आपण बोर्ड पाहिला तिथं, कृष्णा, कोयना आणि अजून 2 आहेत तलाव. असे 4 तलाव इथे आपल्याला पाहायला मिळतात. तर मित्रांनो, महाकाई दिसतोय तो कोयना तलाव, त्याच्या शेजारी आपल्याला तो गंगा तलाव पाहायला मिळतो आहे. आणि आत्ता आपण इकडे बुरुज आहे त्या बुरुजाकडे इकडे आलेलो आहे आणि ही पाटण कराड साईडची इकडची साईड दिसणार आहे. खूप सुंदर असे दृश्य आहे मित्रांनो. आता माझ्या माझ्या कॅमेऱ्यामध्ये एवढं ती हे झालं नाही आणि रोडमध्ये पण एवढं दृश्य कॅप्चर नाही झालं, पण खूप सुंदर असे दृश्य मी आता तुम्हाला इथं कड्यावर जाऊन दाखवतो ते दृश्य कसे भेटते ते. पण खूप सुंदर असे हे दृश्य आपल्याला हे पाहायला मिळत आहे. आणि तो मला वाटते पाटण कराड रोड आहे आत्ता झालेला आणि ती कोयना नदी मला वाटते, कोयना नदीच असणार कारण एवढं मोठं पात्र म्हणजे कोयना नदीच. मग हे या साईड कराड साईड हे इकडे समोर दिसत आहे आपल्याला. आणि ते बघा डोंगरात मस्त धुके हे सर्व दिसत आहे. खूप सुंदर असं निसर्ग आहे. नक्कीच तुम्ही इकडं जेव्हा वसंतगडावर यायचाला एक्सप्लोअर करायला तेव्हा नक्कीच या सकाळी या शक्यतो, कारण सकाळी खूप सुंदर असे दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. तर मित्रांनो, नक्कीच आपल्या गड किल्ल्यावर आपण आलं पाहिजे. जर विकेंड असेल की नाही तर महिन्यातून 2 महिन्यातून तरी कुठल्या ना कुठल्या एका तरी गडावर आपण गेलं पाहिजे. मग काय होतं आपल्याला तिथला इतिहास पण कळतो आणि जायच्या आधी थोडा इतिहास वाचला ना तर त्या गडावर काय इतिहास घडलेला तो पण समजून जातो. आत्ता मित्रांनो, आपण ही बघा दक्षिण बुरुजावर आत्ता आपण आलेलो आहे आणि असे बोर्ड आपल्याला आता पाहायला मिळत आहेत. तर आणि ह्याच्यावरचे जे हे लिहिलेले आहेत ना सुविचार ते खूप सुंदर आहेत, ते पण खूप वाचण्यासारखे आहेत. आणि अशा प्रकारचा हा बुरुज आपल्याला पाहायला मिळतो. आणि इकडे हे अशा प्रकारचा. आणि इथनं अजून एक बोर्ड आहे इथं, तो पाहूया काय आहे. गुफाच काहीतरी असं लिहिलेलं होता बोर्ड, चोर गुफा आहे. तर हे बघा चोर गुफाचा इथनं बोर्ड लिहिलेला आहे. आता कसं नाही हे चोर गुफा, हां हीच वाटते. हे बघू शकता तुम्ही आतून कसं आहे. आता मी काय आत जाणार नाही, तुम्हाला फक्त बाहेरूनच दाखवतो. तर हे बघा, तर जेव्हा आपण असं गड किल्ल्यावर येतो तेव्हा खूप अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. मग त्याच्यावरून आपल्याला समजतं की आपले जे पूर्वज होते त्यांनी म्हणजे किती डोकं लावून सर्व गोष्टी त्या काळी केलेल्या होत्या. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं नियोजन त्यांच्यापाशी होतं. मग ते आपल्याला कधी समजतं, जेव्हा आपण गडावर येतो तेव्हा समजतं. त्यामुळे मित्रांनो, गडावर नक्कीच फिरायला येत जावा. मित्रांनो, हा पहा, हा आता आपण पश्चिम बुरुजावर आलेलो आहे आणि आता आम्ही वर जाऊन बघतो. आणि इकडे बुरुज बघा असं जरा ढासळलेल्या अवस्थेत आता आपल्याला पाहायला मिळतो. बाकीच्या अवशेष इकडे तर चांगल्या परिस्थितीत आहेत. तर जरा वर जातो, कारण बुरुजावरून जेव्हा आपण खाली पाहतो तेव्हा एक वेगळाच आपल्याला निसर्ग पाहायला मिळतो. तर चला आता हळूहळू आता आम्ही वर जातो आणि वरून कसं दृश्य दिसतंय ते पाहतो.
मित्रांनो, हा पहा, हा दरवाजा आपल्याला पाहायला मिळतोय. तर हा पश्चिम दरवाजा आहे आणि नायकांचा दरवाजा असे या दरवाजाचं नाव आहे. आणि खूप सुंदर असे आहे. आणि ह्याच्यावर आपण हे बघू शकता बारकाईने. ही मला वाटतं मारुती रायांचं हे वाटतंय. आणि हे त्यात आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर अशा प्रकारचा हे आहे. आणि हा एक गडावर जाण्यासाठी आपल्याला दरवाजा मिळतो आहे. जो आपण स्टार्टिंगला आला तो तळबीड साईडून आला आहे, आपण तिथून आलं. आता यो साईड कुठल्याही मला माहीत नाही, त्यामुळे मी काही आता चुकीची माहिती तर तुम्हाला देऊ शकत नाही. पण आता ज्यांना माहीत असेल त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा की हा साईडचा दरवाजा हा कोणत्या गावातून येतो आहे. आणि ते समाधी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2-3 समाधी ते आहेत. तिथे एक ही समाधी बघू शकता, तिकडे एक समाधी आहे. आणि आता तुम्ही बघितलं इकडे मागच्या साईडला, या साईडला पण एक समाधी आहेत. अशा प्रकारचे ते हे समाधी स्थळ आपल्याला पाहायला मिळते. पण इथे कुठे उल्लेख लिहिला नाही की कोणाची समाधी आहे म्हणून. कारण आता इथे बोर्ड आपण वाचला, त्या बोर्डवर फक्त समाधी स्थळ लिहिलेलं आहे, असं हे केलेलं आहे. तर चला आता आपण तिकडे एक लास्टचा एक बुरुज राहिला आहे, तो आता आपण पाहणार आहे. आता आपण कसं आलो चंद्रसेन मंदिर, तिकडचे बुरुज आपण असे करत करत इकडचे दक्षिण बुरुज आणि पश्चिम आणि इकडचा आपला जो दरवाजा आहे तो एक पाहिला. आणि आता हे समाधी स्थळ आणि हेतून आता आपण तिकडे जाणार. तर मग जेव्हा तुम्ही येशीला तेव्हा तुम्ही असा प्रवास केला तरी पण चालतं आहे. असा पूर्ण एक राऊंड आपला होऊन जातो आणि पूर्ण आपल्याला हा गड फिरून होऊन जातो आहे. चला मित्रांनो, लास्टचा जो जे राहिलं आहे त्यात आपण पाहूया आणि नंतरनं गड उतरायला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आत्ता हे तुम्ही बघू शकता, हा उत्तर बुरुज आहे. आणि ही साईड बघा आपल्याला, ती मला वाटते तासाडीची MIDC आहे, मला वाटतं हा 100 तासाडीची MIDC. आणि इकडे खाली तळबीड, तेव्हा आपल्याला हा बुरुज पाहायला मिळतो आहे. तर आता या बुरुजाकडे आपण जातो, वरून कसं दृश्य दिसतंय ते पाहूया. आता तिथे एक मध्ये पण अवशेष आहे, ते मला ते कुठल्या तरी वाड्याचं असेल, तिथं पण आम्ही जाईन त्या दाखवतो. तर आता चला आता या बुरुजावर आपण वर जाऊया. बोर्ड जे आलेलो आहे, पण आता बोर्ड हा पूर्ण म्हणजे हवामानामुळे पूर्ण खराब झालेला आहे, त्यामुळे इथं काही नाव आता दिसेना झालं आहे. पण हे वाडा असावा हे तर हे अंदाज आहे. आणि ते माझ्या आम्ही जो बोर्ड बघितला तर तिथे पण वाड्याचा अवशेष असे म्हणून तिथं उल्लेख केला होता, म्हणजे मला वाटतं तो हेच असेल. तर अशा प्रकारे आपल्याला हे सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, या गडावर खूप काही गोष्टी या पाहण्यासाठी आहेत, पण आपल्याकडे टाईम खूप कमी आहे आणि कमी टाईममध्ये सर्व गोष्टी कव्हर करणे हे कदाचित शक्य नसतेच. त्यामुळे मी थोडक्यात गोष्टी जेवढ्या आपल्याला डोळ्याला समोर दिसतात त्या गोष्टी मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही त्या गडावर जावा आणि बाकीचा सर्व गड आहे तो नक्कीच तुम्ही एक्सप्लोअर करा. खूप छान असे गोष्टी आपल्याला पाहण्यासाठी मिळत आहेत. तर चला मित्रांनो, आता जे चंद्रसेन महाराजांचा इतिहास आहे तो आता आपण पाहूया. मित्रांनो, आता आपण गडावर आहेत आणि गडावर आपले सुंदर चंद्रसेन महाराजांचे जे मंदिर आहे त्याच्याबद्दल आता आपल्याला माहिती देणार आहे. तसेच जी गडावर मोहिमा होत्यात त्याच्याबद्दल माहिती पण आपल्याला भाऊ नंतर सांगणार आहे. तर आता आधी मंदिराची माहिती ऐकू आणि नंतर जेवढ्या मोहिमा होत्यात त्या कशा प्रकारे पार पडल्या जातात ते भाऊंकडे आपण ऐकूया. नमस्कार, माझं नाव प्रकाश जयसिंग साळुंके. किल्ले वसंत गडवरती गेली 33 वर्षे आपण हॉटेल व्यवसाय आणि दुकान व्यवसाय चालवत आहे. तर मी आता जी तुम्हाला माहिती सांगत आहे ती चंद्रसेन महाराज. चंद्रसेन महाराज म्हणजे कोण, तर रावणाचा भाचा, शूर्पणखेचा मुलगा, जिचे नाक आपल्या लक्ष्मणाने कापले होते तिचा मुलगा. तर त्याचा इतिहास असा आहे की आपल्या वसंतगड किल्ल्यावरती की ते आत्ताच्या जागेवरती मंदिर बांधलं गेलेलं आहे, त्या जागेवरती तपश्चर्याला बसले होते. त्यांना शंकर भगवानांनी प्रसन्न खडावा दिली होती. खडावा म्हणजे तलवारीचा प्रकार. पण इंद्रदेवाने त्यांना सांगितलं की राक्षस कुळातल्या असल्यामुळे त्याचा जर ह्यांनी गैरवापर केला तर पूर्ण पृथ्वी आणि तिन्ही लोक हे नष्ट करू शकतात. मग भूतलावरती सोडलेली ती खडावा ती सापडली लक्ष्मणांना, जे ज्यावेळेस आपल्या वनवासात असताना ह्याच्यासाठी फिरत होते. तर ती चालवली त्यांनी. यांच्या आजूबाजूला जे कळकेचं बेट तयार झालं होतं त्या बेटावरती चालवली. आता जुनी जर तुम्ही पाषाणाची मूर्ती बघितली तर तिला हातपाय वगैरे नाही आहेत. तर ते त्यांनी चालवल्यामुळे तिचे
हातपाय वगैरे कट झाल्यामुळे ही मूर्ती त्याच मूळ स्वरूपात आहे. मंदिर बांधलं गेलेलं आहे साधारणतः 1140 ते 1160च्या दरम्यान, म्हणजे 12व्या शतकातलं मंदिर आपलं आहे, ज्याचा जीर्णोद्धार 1710 मध्ये ह्या मंदिराचे जे आता पूजा वगैरे व्यवस्था बघितली जाते गुरव, यांचे जे पूर्वज होते गणी गुरव, त्यांनी याचा मंदिराचा आपल्या जीर्णोद्धार 1710 मध्ये केलेला आहे. वसंत गडावरचा किल्ल्याचा इतिहास जर पाहिला तर औरंगजेबाने ज्यावेळेस महाराष्ट्रातील किल्ले ज्यावेळेस नंतर आपले घ्यायला काबीज करायला सुरुवात केली, तर त्यावेळेस घेतला गेलेला हा पहिला किल्ला हा महाराष्ट्रातला आपला वसंतगड किल्ला आहे, ज्याचं नाव बदलून त्यांनी किल्ली फतेह केलं होतं. किल्ली फतेह याचा अर्थ यशाची किल्ली. नंतर औरंगजेब हे झाल्यानंतर मराठ्यांनी ज्यावेळेस आपला ताब्यात परत किल्ला घेतला, त्यावेळेस त्यांनी त्याचं नाव परत बदलून वसंतगड असं केलेलं आहे. राजाराम महाराजांचं ज्यावेळेस जिंजेला प्रस्थान होतं त्यावेळेस साधारणतः 4 ते 6 महिने वास्तव्य आपल्या ह्या गडावरती होतं. हे सर्व इतिहास आपला वसंतगडाचा हो हो हो. आता मग भाऊ, आता तुमचे जे मोहिमा असतात मग ते कशा मोहिमा असतात, आणि जर आता समजा बाहेरचे लोक आहेत त्यांना जर या मोहिमेत सामील व्हायचे किंवा जर ते सामील नाही होऊ शकत, जर त्यांना जर बाबा निधीच्या स्वरूपात जर त्यांना सामील व्हायचं असेल तर कशा प्रकारे हे करू शकतात ते जरा माहिती सांगा. आपण गड किल्ल्यावर एक 8-10 वर्ष झालं कार्य करत आहे. इथं संवर्धन कार्यासाठी शाळा कॉलेजच्या कॅम्पसना आपण आमंत्रित करतो आणि ते देखील येतात आणि त्यांचे जे न्याहारीचा जो आहे तो खर्च हे आणि बनवण्याचं हे ते पक्का भाऊ स्वतः बनवून देत असतात विना मोबदला. ह्याच्यामुळं आम्हाला मोहिमा राबवताना कोणची अडचण येत नाही. फक्त अडचण एक येते की आर्थिक अडचण आली की माणूस गप्प बसतो. आता पण आम्हाला कराडचे कनसे साहेब, RTO कनसे साहेब यांचं मोलाचं मार्गदर्शन, आणि जे कराडचे तत्कालीन तहसीलदार होते, आता नागपूरचे उपकलेक्टर झाले, जिल्हाधिकारी झालेत, त्यांनी गडासाठी 30 लाखाचा निधी गेल्या वर्षी दिलेला आहे. त्याच्या माध्यमातून आता दक्षिण बाजूला एक मालवाहतूक रोपवे बसवण्यात आलेला आहे आणि हे कृष्णा तलाव आहे तिथे तटबंदी मजबूती करण्याचं काम देखील त्याच फंडातून चालू आहे. त्याचप्रमाणे 2018 साली कोयना तलावाचं खोलीकरणासाठी पण 3.5 लाख रुपये खर्चून लोकवर्गणीतून त्याचं खोलीकरण झालं. आज त्याच माध्यमातून पाण्याचा वापर तिथल्या झाडांना होतो. म्हणजे गडावर कामं चांगल्या प्रकारे चालू आहेत. फक्त आत्ताच्या ह्या 3-4 महिन्यात तर अशा परिस्थिती झाली गडावरचं मटेरियल चोरीला जाण्याचं प्रमाण वाढले. आणि ऐतिहासिक वास्तू म्हणून येतो कोणी बघाय येतात आणि काही जण दारू हे घेऊन पण येतात. हे दुर्दैव आहे आपल्याला. म्हणजे त्यासाठी आमचं त्या पक्काभाऊंचा एक कन्सेप्ट आहे की लवकरच इथं CCTV कॅमेरे बसवावे ही त्यांची मनापासून इच्छा आहे आणि ते लवकरच आपण करणार आहे. आर्थिक पाठबळाची म्हणजे सध्या गरज आहे. कुठलीही गोष्ट आता मंदिरं वगैरे आपली पडलेली आहेत किल्ल्यावरची, त्याचं थोडं बांधकाम मटेरियल आपल्याला जर 10 ते 20 हजाराचं लागत असेल त्याला आणण्याचा खर्च आपल्याला तेवढा गडावर आहे आपल्या. आर्थिक बाबी ह्याचं ताळमेळ बसत नाही, त्यामुळं करणाऱ्यांनी मदत आपल्या गडासाठी आर्थिक म्हणजे टीम वसंतगड म्हणून आपलं ह्याचं अकाउंट पण आहे, ज्याच्यावर त्यांनी आर्थिक स्वरूपाची मदत जरी पाठवली तर त्या माध्यमातून आपल्या गडावरती आपण बरेचसेच कार्य हे करू शकतो. तर मित्रांनो पहा, अशा प्रकारचे हे आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो की टीम वसंतगडचं इंस्टाग्रामला पण पेज आहे. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत करायची असेल किंवा या मोहिमेत सामील व्हायचं असेल तर टीम वसंतगडचे ते जाऊन तुम्ही डायरेक्ट त्यांना मेसेज करू शकता, किंवा तुम्हाला जर निधी पाठवायचा असेल तर त्यांना मेसेज करा आणि ते जे पुढचे स्टेप सांगतील ते फॉलो तुम्ही नक्कीच करा. आणि मित्रांनो, ही वसंतगडची टीम खूप चांगल्या प्रकारे काम करते. आता मग आम्ही ती आता गायची पण फुटेज मी थोडीशी घेतलेली आहे, ती पण तुम्हाला दाखवतो. एक गाय आजारी पडलेली, म्हणजे त्या ह्याच्यात पडलेली होती, मग ती 2 ते 3 दिवस तिथंच पडलेली होती, पण तिथं दुर्लक्ष झाल्यामुळे तिचं म्हणजे पूर्ण हालचाल बंद झालेली. पण टीम वसंतगडचे सर्व जे म्हणजे करणारे जे कार्यकर्ते आहेत ते सर्वजण इथे आले आणि डॉक्टर पण आलेले आहेत आता. जस्ट हे डॉक्टर आता वर आलेले होते. आणि कसं होतं मित्रांनो, डॉक्टर असं गडाव कोण म्हणजे चालवत येणार पण नाही, कारण साधी गावात वाट नसते, पण याला 2-3दा विचार करते ते. पण हे डॉक्टर साहेब होते, ते पण एवढा घर चढून उन्हातानाचे सर्व टीम सलांची बॉटल ही सर्व घेतली आणि त्या गाईला आता त्यांनी सलांची बॉटल ही दिलेली आहे. ते आता गाईची हालचाल चांगली चाललेली आहे. मग अशा प्रकारचे जे काम आहेत ना ते ही टीम म्हणजे कायम त्यांचं
चालूच असतं. जर गडाव असो किंवा इकडे आजूबाजूच्या गावात जरी असले नाही तरी ती टीम करत असते. त्यामुळे मित्रांनो जास्तीत जास्त आर्थिक सहाय्य करण्याचा नक्कीच तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही पण या मोहिमेत सामील व्हा. म्हणजे काय होईल, आपले जे गड किल्ले आहेत ना ते आपण जास्तीत जास्त संवर्धन करू आणि जेणेकरून जी पुढची पिढी येणार आहे त्यांना पण हे गड किल्ले चांगल्या अवस्थेत आणि चांगल्या सुअवस्थेत आपल्याला दाखवायला मिळतील. तर मित्रांनो एवढेच सर्व आहे आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून बाकीचे लोक ही गड संवर्धनासाठी पुढे येतील. आणि मित्रांनो टीम वसनगडचे जे पेज आहे इंस्टाग्राम पेज त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला जर वसनगडच्या टीममध्ये सामील व्हायचे असेल, संवर्धनासाठी सामील व्हायचे असेल तर त्यांना डायरेक्टली मेसेज करा. त्यांचे कधी कधी मोहीम आहेत त्या सर्व जाणून घ्या आणि तिथे जावा तुम्ही. जर तुम्हाला आर्थिक सहाय्य करायचं असेल तरी पण तुम्ही त्यांना डायरेक्टली मेसेज करा आणि तुमच्याकडून जेवढीही आर्थिक मदत होईल तेवढी तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो चला आता जाऊया. व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच तुम्ही शेअर करणार असाल हे मला माहितीच आहे. तर भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.